वर्ग 9 मध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. आपण वर्ग 8 ची परीक्षा देऊन वर्ग 9 मध्ये पदार्पण केले आहे आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च स्वागत करतो. या लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने नव्हे तर शाळेने सुद्धा एक उपक्रम सुरू केलेला आहे, ऑनलाईन शिक्षण. आणि म्हणून या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं स्वागत करतो. आतापर्यंत तुम्ही वर्ग 8 मध्ये वर्ग 1 ते 8 पर्यंत जे गणित शिकलेत ते एका टेक्स्टबुक मधून, एका पुस्तकातून, एक प्रायमरी करिक्युलम या माध्यमातून गणिताचा अभ्यास केलेला आहे. त्याला अंकगणित असे म्हणतात. आतापर्यंत एकच पुस्तक अभ्यासले, परंतु या वर्गामध्ये आपल्याला 2 पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. पहिलं पुस्तक गणित भाग 1 मॅथमॅटिक्स 1, दुसरे पुस्तक गणित भाग 2 मॅथमॅटिक्स 2. सुरुवातीला या पुस्तकांना जे पहिलं आहे पार्ट 1 आहे, त्या पार्ट 1 पुस्तकाचं नाव होतं अल्जेब्रा बीजगणित, आणि दुसरं पुस्तक जे आहे पार्ट 2 त्याला भूमिती म्हणायचे, जॉमेट्री म्हणायचे. परंतु शासनाने त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला. विद्यार्थ्यांना नावावरून हा अभ्यास बोजड आहे असं वाटू नये, विद्यार्थ्यांना ताण येऊ नये, आणि म्हणून त्याचे नाव मागच्या 2 वर्षापासून बदललेले आहे. त्याला पार्ट 1 पार्ट 2 असे नाव देण्यात आलेले आहे. दोन्ही पुस्तकांचा अभ्यास आपल्याला समपातळीवर करायचा आहे. यावर्षी तुम्हाला 2 पुस्तकं शिकायची आहेत. दोन्ही पुस्तकातील जे चॅप्टर्स आहेत, पार्ट 1 मध्ये एकूण 7 चॅप्टर्स आहेत आणि पार्ट 2 मध्ये एकूण 9 चॅप्टर्स आपल्याला वर्षभरात अभ्यासायचे आहे. तर अशा प्रकारचं आपण नुकतंच टेक्स्टबुक्स पाठ्यपुस्तकं घेतले असाल आणि ही पाठ्यपुस्तकं समोर ठेवून आपण निश्चितच त्या प्रकरणाची, त्या चॅप्टरची माहिती घ्यावी. आणि पुस्तक जर आपल्या समोर असेल तर आपण निश्चितच चांगल्या प्रकारे ते चॅप्टर्स समजून घेऊ शकतो. तर पार्ट 1 आजच्या तासिकेमध्ये आपण जे शिकणार आहे तो चॅप्टर 1, चॅप्टर 1, दॅट इज द सेट्स, इन मराठी संच. त्याला संच असे म्हणतात. संच कशाला म्हणायचं आपल्याला विविध उदाहरणावरून ते समजून घेता येतं. तर एक कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट लाईक ॲज, समजा जे घटक आहे त्या घटकांचं कलेक्शन जर केलं, एकत्रीकरण जर केलं तर आपल्याला लक्षात येईल ए बुकेट ऑफ फ्लावर्स, ए हर्ड ऑफ कोज, ए फ्लॉक ऑफ बर्ड्स, ए पॅक ऑफ कार्ड्स, कलर्स ऑफ रेनबो, रिच पीपल इन द विलेज, क्लेवर स्टुडंट इन द क्लास, द कलेक्शन ऑफ प्राईम नंबर्स. असे विविध, द नंबर ऑफ फॅमिलीज, द नंबर ऑफ मेंबर्स इन युअर फॅमिलीज, क्लेवर स्टुडंट इन युअर क्लास, असे विविध उदाहरणं आपल्या नजरेसमोर आपल्याला घेता येईल. त्यापैकी संच कोणाला म्हणायचं, सेट कोणाला म्हणायचं. ए बॉकेट ऑफ फ्लावर्स, जो फुलांचा बंच असतो, बंच ऑफ फ्लावर्स. बंच ऑफ फ्लॉवर म्हटलं की त्यामध्ये अनेक फुलं असतात, दॅट इज नंबर ऑफ फ्लावर्स इन द कलेक्शन. त्यापासून एक पुष्पगुच्छ तयार होते, त्याला आपण फ्लॉवर म्हणतो, म्हणजेच बुकेट ऑफ फ्लॉवर्स असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक फ्लॉवर्स असतात, फुले असतात, म्हणून त्याला फुलांचा संच असं आपल्याला म्हणता येईल. हर्ड ऑफ काउज, जे काही गायींचा कळप आहे, हर्ड मीन्स कळप, गायींचा कळप, गायी ह्या एकापेक्षा अधिक असतील तर त्याला हर्ड म्हणतात, आणि हर्ड ऑफ काउज दॅट इज द सेट, त्याला संच म्हणता येईल. ए फ्लॉक ऑफ बर्ड्स, थवा, पक्ष्यांचा थवा आहे. पक्ष्यांचा थवा, पक्ष जे एकापेक्षा अधिक पक्षी जर असेल तर त्याला ए फ्लॉक ऑफ बर्ड्स असे म्हणतात, दॅट इज द सेट. ए पॅक ऑफ कार्ड्स, कार्ड्स आहे, त्याचा जर आपण एक संच तयार केला, पॅक तयार केला तर त्याला सुद्धा आपला संच म्हणून संबोधता येते. कलर्स ऑफ रेनबो,
धनुष्य इंद्रधनुष्यातील कलर जे आहेत एकापेक्षा अधिक कलर्स आहेत आणि म्हणून त्याला सुद्धा संच म्हणता येईल. रिच पीपल इन द विलेज. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं रिच पीपल इन द विलेज, आपल्या गावातील रिच पीपल श्रीमंत लोक किती आहेत मोजता येईल? नाही मोजता येणार. 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 7 आहे, आपण कोणाला म्हणू शकतो ते आपण या ठिकाणी आपला कन्सेप्ट निश्चित असं मानू शकत नाही आणि म्हणून रिच पीपल इन द विलेज इज नॉट ए सेट. कारण आपल्याला ठरवता येणार नाही कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे हे निश्चित आपल्याला ठरवता येत नाही आणि म्हणून दॅट इज द रिच पीपल इन द विलेज इज नॉट ए सेट. अगेन क्लेवर स्टुडंट इन द क्लास. आपल्या वर्गामध्ये कोण हुशार आहे कोण मठ्ठ आहे अशा प्रकारचं आपल्याला ठरवता येणार नाही. सो देअरफॉर क्लेवर स्टुडंट इन द क्लास इज नॉट दॅट इज द सेट. अशा प्रकारचे जे उदाहरण आहेत की जे आपल्याला ठरवता येत नाही, निश्चित आकडा आपल्याला माहित नाही आणि म्हणून त्याला संच म्हणता येणार नाही. द कलेक्शन ऑफ प्राईम नंबर्स इज ए सेट. तर अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला देता येते. दॅट इज द टीम प्लेइंग टीम्स. कबड्डी खो खो जर असेल तर त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी असतात, दॅट इज द सेट. त्याच्यानंतर मेंबर्स ऑफ इन युअर फॅमिली. आपल्या कुटुंबामध्ये आपल्या एकापेक्षा अधिक लोक असतात, पर्सन्स असतात, व्यक्ती असतात आणि म्हणून ते सुद्धा एक संच म्हणून आपल्याला संबोधता येते. परंतु ओनली वन पर्सन लिव्ह इन युअर होम. जर समजा एकच व्यक्ती जर आपल्या घरात राहत असेल तर त्याला संच म्हणता येणार नाही आणि म्हणून संच शिकत असताना एकापेक्षा अधिक जर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट असेल तर त्याला आपल्याला संच म्हणून संबोधता येते. तर एवढ्या याच्यावरून या संपूर्ण उदाहरणावर आपल्याला डेफिनेशन ऑफ ए सेट तयार करायचे. डेफिनेशन ऑफ ए सेट. तर डेफिनेशन ऑफ ए सेट काय होईल याच्यावरून? दॅट इज डेफिनेशन डिफाइन और definition of a set, that is well defined a collection of object, a collection of an objects. Well defined a collection of an object is called set. अशा प्रकारची त्याच्यावरून आपल्याला त्याची व्याख्या करता येईल. सर्व उदाहरणाचा जर विचार केला तर त्याची व्याख्या करता येते की कलेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट, सर्व घटकांचं कलेक्शन एकत्रीकरण जर केलं तर त्यापासून एक संच तयार होतो. दॅट इज वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. सेट इज जनरली डिनोटेड बाय लेटर, कैपिटल लेटर्स A, B, C, D like X, Y, Z. तर अशा प्रकारचे आपल्याला संच दर्शवता येतात. अँड इन इच सेट, दॅट इज इच एलिमेंट, इच ऑब्जेक्ट that is the denoted by small letters A, B, C, D like as. अशा प्रकारचं स्मॉल लेटरनी आपल्याला त्याचे घटक दर्शवता येतात. इच ऑब्जेक्ट इज कॉल्ड एट द मेंबर्स, इज कॉल्ड एट द एलिमेंट्स, इज कॉल्ड एट द ऑब्जेक्ट. त्याला मराठीमध्ये घटक असे म्हणतात. आपल्या भाषेमध्ये मेंबर्स, एलिमेंट्स, ऑब्जेक्ट, परंतु मराठीमध्ये त्याला घटक असे म्हणतात. संच हा नेहमी ABCD या कॅपिटल अक्षराने दर्शवतात, तर त्यातील घटक हे नेहमी ऑलवेज ABCD अशा प्रकारच्या स्मॉल लेटरनी दर्शवतात. त्यानंतर यामध्ये दॅट इज नेक्स्ट पॉइंट, सेट नंबर सेट. Number set you have already learned in 8th class. Number set you have already learned in, that is 8th class. That is number 1, set of natural number. Set of natural number. Set of natural number. Set of natural numbers means नैसर्गिक संख्यांचा संच. Denoted by capital N is equal to in curly bracket 1, 2, 3, 4 like as up to infinity. So therefore set of natural numbers, त्याला आपल्याला नैसर्गिक संख्यांचा संच असे म्हणतात. नंबर 2, that is set of whole number, set of whole numbers like as denoted as W, capital letter W, that is 0, 1, 2, 3, 4, 5 like as infinity. That is 0. Why are 0?
then I get whole number. So therefore set of whole number is equal to, that is W is equal to, in curly bracket, 0, 1, 2, 3, 4, 5, like this. Again, number 3, that is set of integers, that is denoted by I. I is equal to set of integers, that is the integers contains, that is opposite numbers of set of natural numbers, and 0. So therefore set of integer, that is 0, 1, 2, 3, like that is minus 1, minus 2, minus 3, like that. So therefore is the set of integer. त्याला पूर्णांक संख्यांचा संच असे म्हणतात. नंबर 4, set of rational number, denoted by Q. And number 5, set of real numbers, denoted by, that is R. तर अशा प्रकारचा सेट ऑफ रॅशनल नंबर अँड सेट ऑफ रियल नंबर्स we have to learn in 8th class. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर, रियल नंबर हे सर्व संख्यांचे संच आपण वर्गापर्यंत अभ्यासले आहे. तरी पण आपण रॅशनल नंबर आणि रियल नंबर पूर्णतः या वर्गामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर हे झाले संचांचे प्रकार. सेट ऑफ नॅचरल नंबर, set of whole number, set of integer, set of rational number, set of real numbers. Again, number 6, set of prime numbers, set of prime numbers. Again, odd even numbers. असे आपल्याला विविध उदाहरणं त्यामध्ये देता येतील. ठीक आहे. तर हे झाले सेट ऑफ, that is the number of set, set of natural number, number of set, number set. Clear? Meaning of symbol. Number 1, that is belong to. हे जे चिन्ह आहे याला belong to असे म्हणतात. belong to त्याचा शब्दशः जर अर्थ घेतला तर 4 मार्कीचा असणे, पण तिथे आपल्याला तसा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. तर बिलॉंग टू हे 4 घटक असते. द एलिमेंट इज बिलॉंग टू सेट, त्या संचाचा घटक आहे किंवा नाही हे दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. बिलॉंग टू. नंबर 2, दॅट इज डज नॉट बिलॉंग टू. बिलॉंग टू चा घटक नाही. does not belong to चा घटक नाही. that is belong to म्हणजे चा घटक आहे. does not belong to म्हणजे चा घटक नाही. for example 2 is belong to, that is n. याचा अर्थ असा, दोन्ही संख्या नैसर्गिक संख्या संचातील घटक आहे. that is 2 is belong to, 2 is belong to, that is set of natural number. belong to set of natural number. अशा प्रकारचं 2 is belong to set of natural number, that is the element of set is belong to natural number. Again, second example, that is -4 belong to n. असं जर म्हटलं तर साहित्य होईल काय? नाही म्हणणार, कारण -4 is not a natural number, is an integer. So therefore -4 does not belong to n. -4 does not belong to n. तर अशा प्रकारचं जेव्हा आपण लिहितो तेव्हा याचा अर्थ असा, -4 हे नैसर्गिक संचातील घटक नाही. सो therefore -4 is not belong to set of natural number. Clear?
तर अशा प्रकारचा या सिम्बॉलचा अर्थ आहे. मिनिंग ऑफ सिम्बॉल याचा अर्थ काय तर बिलॉंग टू, जो घटक आहे त्या ठिकाणी हे चिन्ह वापरायचं. जर घटक नसेल तर अशा प्रकारच्या चिन्हाचा वापर करायचा. याला म्हणतात बिलॉंग टू, याला म्हणतात डज नॉट बिलॉंग टू. क्लिअर? तर हे झालं मिनिंग ऑफ सिम्बॉल. नाउ नेक्स्ट पॉइंट, हाऊ टू राईट. हाऊ टू राईट सेट, that is methods of writing set. Methods of writing set, there are two methods to write the set. संच कसे लिहायचे त्याच्या एकूण दोन पद्धती आहेत. मेथड्स ऑफ रायटिंग सेट, संच लिहिण्याच्या पद्धती. देयर आर टू मेथड्स टू राईट द सेट. संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. दॅट इज नंबर वन लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. लिस्टिंग मेथड, that is listing method or roster method. Number 2 rule method or set builder form. लिस्टिंग मेथड म्हणजे काय? यादी पद्धती. जर समजा आपल्याकडे एखादा कार्यक्रम असेल, आपल्याला जर 50 लोकांना बोलायचं असेल तर सुरुवातीला आपले आईवडील त्या ठिकाणी त्या लोकांची यादी करतात, त्याला लिस्ट असे म्हणतात. आपल्या कौटुंबिकाचं जर उदाहरण घेतलं, जनरली जर उदाहरण घेतलं तर अशा प्रकारचं जे करतो आपण त्याला लिस्ट बनवणे असे म्हणतात. म्हणून त्याला लिस्टिंग और रोस्टर मेथड असे म्हणतात. त्याला यादी पद्धती म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही जर समजा आपल्या वर्ग 9 मध्ये संपूर्ण पुस्तकाची यादी, मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल जे काही पुस्तकं असतात त्याची जेव्हा आपण यादी करतो त्याला लिस्ट असे म्हणतात. लिस्ट ऑफ बुक्स सच ॲज, दॅट इज द लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड, त्याला यादी पद्धती असे म्हणतात. नेक्स्ट रूल और सेट बिल्डर फॉर्म. यामध्ये गुणधर्म, विशिष्ट पर्टिक्युलर गुणधर्म त्या ठिकाणी दर्शवले जाते आणि म्हणून त्याला रूल मेथड्स और सेट बिल्डर फॉर्म असे म्हणतात. त्याला गुणधर्म पद्धती असे म्हणतात. असं दोन प्रकारे आपल्याला संच लिहिता येतात. क्लिअर? नाउ दॅट इज फर्स्ट थिंग, दॅट इज द लिस्टिंग मेथड. पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार बघू आपण या ठिकाणी. लिस्टिंग मेथड. हाऊ टू राईट एलिमेंट्स इन लिस्टिंग मेथड. दॅट इज number 1 listing method. Listing method. There are some point. There is no particular definition of a listing methods. या ठिकाणी यादी पद्धतीची व्याख्या आपल्याला करता येत नाही, परंतु त्याला एक्सप्लेन करता येतं, त्याचं स्पष्टीकरण देता येतं. दॅट इज listing method. First, to write the element in curly bracket. The given element write in curly bracket. Write in curly bracket. Curly bracket. The given element write in curly bracket. दिलेल्या ज्या संख्या असेल, दिलेले जे घटक असेल, दिलेले जे मेंबर असेल, दिलेले जे ऑब्जेक्ट असेल ते कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहा. नंबर 2 use the commas each element. use commas each element. प्रत्येक घटकानंतर काय द्यायचं? कॉमा द्यायचं. Use the commas each element. Number 3, that is there is no important. The elements are right in order. There is no important. There is no important. There is no important. The elements right in order. Writes in order. राइट्स इन ऑर्डर. तर जे काही समजा एलिमेंट दिले असेल ते ऑर्डर मध्येच क्रमानेच लिहिले पाहिजे असं नाही, तर ते आपल्याला कुठल्याही प्रकारचं लिहिता येते. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दॅट इज n इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 like that. All the elements are in curly
ब्रॅकेट सर्व घटक आपण महिरपी कंसामध्ये लिहिलं. कर्ली ब्रॅकेट मीन्स महिरपी कंस. त्याला महिरपी कंस असे म्हणतात इन कर्ली ब्रॅकेट. n is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10. The given elements write in कर्ली ब्रॅकेट लिहिले. नंबर 2 गिव्स कॉमा एलिमेंट. प्रत्येक घटकानंतर काय द्यायचं आपल्याला? कॉमा द्यायचा आहे. प्रत्येक घटकानंतर कॉमा द्यायचा आहे. गिव द कॉमाज ईच एलिमेंट. अशा प्रकारचा प्रत्येक घटकानंतर कॉमा द्यायचा आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट, देयर इज नो इम्पॉर्टंट द एलिमेंट्स राईट इन ऑर्डर. या ठिकाणी असं आपल्याला समजा n इज इक्वल टू दॅट इज 1 5 6 7 9 8 2 10 असं जर लिहिलं दॅट इज 3 1 2 3 4 तरी काही चुकणार नाही. त्या ठिकाणी ऑर्डर मध्येच लिहिलं पाहिजे, क्रमानेच लिहिलं पाहिजे असं त्या ठिकाणी गृहीत नाही. तर देयर इज नो इम्पॉर्टंट द एलिमेंट्स राईट इन ऑर्डर दॅट इज द इमटेरियल. नंबर 4 that is each elements write at once. That is each element writes only once. Each elements write only once. एक घटक एकदाच लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल 1 4 5 4 5 3 7 अशी संख्या आहे. 1 4 5 5 3 7 अशी संख्या आहे. तर आपल्याला हे जर लिहायचं असेल दॅट इज a इज इक्वल टू 1 4 5 3 7 लाईक दैट. रिपीट झालेली संख्या द एलिमेंट्स इज नॉट रिपीटेड. त्या ठिकाणी कोणताही डिजिट, कोणताही अंक, कोणताही घटक रिपीट देण्याची गरज नाही. त्याला म्हणतात ईच एलिमेंट राईट ओनली वन्स. प्रत्येक घटक एकदाच लिहायचा असतो. दॅट इज 1 4 दॅट इज 1 4 5 4 5 3 7 अशी संख्या लिहिली आपण. ही संख्या आपल्याला 1 4 5 3 7 म्हणजे कुठलाही घटक रिपीट करायचा नाही. त्याला म्हणतात ईच एलिमेंट राईट ओनली वन्स. सो देयरफॉर दीज आर द स्टेप्स. द गिवन एलिमेंट्स राईट इन कर्ली ब्रॅकेट, यूज कॉमास ईच एलिमेंट, देयर इज नो इम्पॉर्टंट द एलिमेंट्स राईट इन ऑर्डर, each elements write only once. So therefore it's called that is the listing methods. So therefore there is no proper definition but explain it. अशा प्रकारचं आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देता येतं. त्याला यादी पद्धती असे म्हणतात.